तर मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अध्यादेश जारी केला आहे। मात्र राज ठाकरेंनी जरांगेंचं आंदोलन तसंच सरकारच्या अध्यादेशावर प्रश्न उपस्थित केला। त्यामुळे ठाकरे आणि जरांगेंमध्ये शाब्दिक युद्ध चांगलंच रंगलंय। गेल्या महिन्यात मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठा समाजातील कुणबी नोंदींसंदर्भात एक अध्यादेश काढला। त्यानंतर नवी मुंबईच्या वाशीत मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष केला। राज्य सरकारच्या या आदेशामुळे कुणबी पुरावे असलेल्या मराठा बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केलाय। विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाशीत येऊन मनोज जरांगेंचं उपोषण सोडलं होतं। हा आनंदाचा दिवस आहे, आजचा दिवस तुमच्या विजयाचा दिवस आहे। गुलाल उधळण्याचा दिवस आहे। अध्यादेश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची। आम्हाला न्याय दिलाय, या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या, कारण हा गुलाल त्या अध्यादेशाचा आहे। राज्य सरकारच्या अध्यादेशानंतर राज्यभरात मराठा समाजानं आनंदोत्सव साजरा केला होता। मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जरांगेंचं आंदोलन आणि राज्य सरकारच्या कुणबी नोंदींसंदर्भातील अध्यादेशावर शंका व्यक्त केली आहे। मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले, विजयोत्सव साजरा झाला। काय विजय मिळाला? कोणता विजय एकदा कळू तर देत। जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला, त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं? आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता, तर आता परत उपोषणाला कशाला बसताय? राज ठाकरेंच्या या शंकेवरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंनी ठाकरेंच्या वक्तव्याचा खरपूस शब्दात समाचार घेतलाय। कारण काही जण आता सरकारची सुपारी घेऊन बोलतायत, काय मिळालं आणि काय नाही मिळालं। गोरगरिबांना मिळालं, तुम्हाला नाही मिळालं। तुम्हाला पैसे पद पाहिजे होते, तुम्हाला ते नाही मिळाले। मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना सडेतोड उत्तर देतानाच खुलं आव्हान दिलंय। खरं तर मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा व्यक्तींसहित त्यांच्या नातेवाईकांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्याविषयीचा अध्यादेश जारी केलाय। तसंच या अध्यादेशावर 1 महिन्यात हरकती मागवण्यात आल्या। अध्यादेशावरील हरकतींचा विचार करून सरकार पुढचा निर्णय घेणार आहे। तर सरकारनं जरांगेंची फसवणूक केल्याची टीका विरोधकांनी केली आहे। या सगळ्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय आणि त्यावरूनच राज ठाकरेंनी जरांगेंना टोला लगावलाय। तर जरांगेंनी देखील त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।